मुंबई अंडरवर्ल्डमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले, पण ज्या नावाने मुंबई अंडरवर्ल्डला एक नवी ओळख दिली आणि ग्लॅमरला अंडरवर्ल्डसोबत जोडले, ते नाव म्हणजे माफिया हाजी अली मस्तान. मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तान. तामिळनाडूच्या कुड्डलोर येथे 26 मार्च 1926 रोजी हाजी मस्तान मिर्झाचा जन्म झाला होता. त्याचे वडील हैदर मिर्झा एक गरीब शेतकरी होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. अनेक वेळा घरामध्ये खाण्यासाठी पैसेसुद्धा नसायचे. अशा परिस्थितीत घर चालविणे फार जिकिरीचे झाले होते. अशा हालाकीच्या परिस्थितीमुळे हैदर मिर्झाची शहरात जाण्याची इच्छा होती, पण परिस्थितीमुळे घर सोडून जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती. पण रोजच्या उपासमारीमुळे अखेर त्यांनी निर्णय घेतला आणि 1934मध्ये त्यांनी आपल्या मुलाला सोबत घेऊन मुंबई गाठली. येथे त्यांनी अनेक कामे केली, पण त्यात यश मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी क्रॉफर्ड मार्केटमध्ये सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले. बराच काळ लोटूनही दुकानातून विशेष काही कमाई होत नव्हती. दरम्यान दुकानात रिकामा बसलेला मस्तान रस्त्यावरून ये जा करणाऱ्या मोठमोठ्या गाड्या आणि आलिशान इमारतींकडे पाहत असे. आपल्याकडे पण अशा गाड्या आणि बंगले असावेत असे स्वप्न तो रंगवू लागला. त्यासाठी आवश्यक ते कष्ट करावेत असे ठरवून तो छोटी मोठे कामे करू लागला. आता मिर्झा परिवाराला मुंबईत येऊन 10 वर्ष झाले होते, पण परिस्थितीत फारसा बदल झाला नव्हता. याच दरम्यान मुंबईच्या गालिब शेखसोबत मस्तानची ओळख झाली. गालिबला देखील एका चतुर मुलाची आवश्यकता होती. गालिब शेखने हाजी मस्तानला सांगितले की तू जर डॉकवर कुलीचे काम केलेस तर तू तुझ्या कपडे आणि पिशवीमध्ये बरेच काही विशेष सामान लपवून आरामात बाहेर आणू शकतोस. या मोबदल्यात तुला पैसे देखील मिळतील. यानंतर मस्तानने साधारणतः 1944मध्ये डॉकवर कुली म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो तिथे मन लावून काम करत असे. कामादरम्यान मस्तानने डॉकवर काम करणाऱ्या लोकांसोबत मैत्री करण्यास सुरुवात केली. 40च्या दशकात लोक विदेशातून सामान, महागडी घड्याळे, सोने, चांदी किंवा दागिने घेऊन येत होते. त्यांना या सामानावर कराच्या रूपात मोठी रक्कम द्यावी लागत असे. यामुळे डॉकवर तस्करी करणे फायद्याचे होते. गालिबची ही गोष्ट मस्तानच्या लक्षात आली होती. मस्तानने आपल्या हातून ही संधी सोडली नाही. त्याने गुपचूपपणे तस्करांची मदत करण्यास सुरुवात केली. कुली असल्यामुळे त्याच्यावर कोणाला संशय येत नव्हता. या कामासाठी मस्तानला चांगली किंमत मिळत होती. डॉकवर काम करत असताना हळूहळू मस्तानचे आयुष्य सुधारण्यास सुरुवात झाली होती. तस्करांची मदत केल्यामुळे त्याला चांगलाच फायदा होत होता. 1950 हे दशक हाजी मस्तान मिर्झाच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरले. 1956मध्ये दमन आणि गुजरातचा कुख्यात तस्कर सुकुर नारायण बखिया हा मस्तानच्या संपर्कात आला. दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघांनी सोबत काम करण्यास सुरुवात केली. त्या काळी सोन्याची बिस्किटे, फिलिप्सचे ट्रान्झिस्टर आणि ब्रँडेड घड्याळांची खूप मागणी होती. पण त्यावर लागणाऱ्या टॅक्समुळं अशा प्रकारचे सामान भारतात आणणे परवडण्यासारखे नव्हते. त्यानंतर ते दोघे दुबई आणि एडन येथून सामानाची तस्करी करू लागले. या तस्करीमधून दोघांनाही चांगला नफा मिळत होता. हळूहळू दोघांचे काम वाढत गेले आणि आता मस्तानचे आयुष्य पहिल्यापेक्षा फार बदलले होते. एक साधारण कुलीचे काम करणारा मस्तान आता बाहुबली माफिया मस्तान भाई बनला होता. सुरुवातीला मुंबई अंडरवर्ल्डमध्ये वरदराजन मुदलियार उर्फ वर्धा याची दहशत होती, पण त्याला माफिया डॉनची प्रतिमा निर्माण करता आली नाही. काही काळानंतर तो चेन्नईला माघारी फिरला. तो गेल्यानंतर मुंबई अंडरवर्ल्डमध्ये फक्त मस्तान भाई म्हणजेच हाजी मस्तान हे नाव होते. पुढे 1970चे दशक येईपर्यंत मस्तानने मुंबईवर आपली वेगळी जागा निर्माण केली होती. मस्तानने फक्त 10 वर्षात मुंबईमध्ये आपले वर्चस्व स्थापन केले होते. मुंबईच्या समुद्रावर फक्त मस्तानचेच शासन चालत होते. मस्तानने जे स्वप्न पाहिले होते त्यापेक्षा कितीतरी मोठी झेप त्याने घेतली होती. तो आता श्रीमंत आणि सामर्थ्यवान बनला होता. त्याला पांढऱ्या रंगाचा सूट परिधान करण्याचा आणि मर्सिडीज गाडीमधून फिरण्याचा खूप छंद होता. अंडरवर्ल्डला ग्लॅमरस लूक हाजी मस्तान यानेच आणले होते. मुंबईच्या या अंडरवर्ल्ड डॉनला बॉलिवूडचे खूपच आकर्षण होते. हाजी मस्तान बॉलिवूड अभिनेत्री मधुबालाचा प्रचंड चाहता असल्याचे मुंबईतील जुने लोक सांगतात.
त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते, पण परिस्थितीमुळे हे शक्य झालं नाही. पण त्यानंतर त्याने मधुबालासारख्या दिसणाऱ्या सोना या फिल्म अभिनेत्रीसोबत विवाह केला. मस्तानने सोनाच्या अनेक चित्रपटांना फायनान्स केले होते, पण तिचे चित्रपट फ्लॉप गेले. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राज कपूर, धर्मेंद्र, फिरोज खान आणि संजीव कुमार सारखे दिग्गज अभिनेते हाजी मस्तानचे मित्र होते असे सांगितले जाते. अनेक बॉलिवूडमधील अनेक दिग्गज त्याच्या बंगल्यावर दिसत होते. हाजी मस्तानने मुंबईमध्ये आपले वर्चस्व असे प्रस्थापित केले होते की पोलीस आणि कायद्याला तो झुगारत नव्हता. पोलिसांनी त्याला 1974मध्ये अटक केली असता त्याच्यासाठी VIP सारखी सुविधा दिली होती. त्याला तुरुंगात न टाकता एका बंगल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आले होते. त्या काळी पोलीस त्याला झुकून सलाम करत होते, कारण मस्तान देखील पोलिसांची मदत करत होता. त्यांना महागड्या भेटवस्तू देणे त्याची सवय होती. पण जर एखादा अधिकारी त्याचे म्हणणे ऐकत नसेल तर तो त्याची बदली करत होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मस्तानविषयी माहिती मिळत होती. मस्तानच्या वाढत्या प्रभावाचा इंदिरा गांधींना त्रास होत होता. इंदिरा गांधींच्या आदेशावरून पोलिसांनी मस्तानला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. पण आणीबाणी लागू केल्यानंतर मात्र त्याला अटक करण्यात आली. तुरुंगात जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. 18 महिने तो तुरुंगात राहिला होता. येथून त्याच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळणार होती. येथे त्याची आणि JP यांची भेट झाली. JPंच्या संपर्कात आल्यानंतर मस्तानवर त्यांचा विशेष प्रभाव पडला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मस्तानचे हे हेतू बदलले होते. त्याने गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकण्याचा निश्चय केला. आणीबाणीत तुरुंगात गेल्यानंतर काही दिवसातच हाजी मस्तानने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या सुटकेसाठी मोठी रक्कम देण्याची ऑफर केली होती, पण इंदिराजींनी ही ऑफर लाथडून लावली. आणीबाणीनंतर जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर मस्तानसह जवळपास 40 कुख्यात तस्करांना सोडून देण्यात आले, कारण मस्तानने आणीबाणी लागू होण्यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांना पोलिसांपासून वाचवण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मदत केली होती. अखेर मस्तानने 1980मध्ये गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकला आणि राजकारणाकडे आपले मन वळविले. 1984मध्ये महाराष्ट्रातील नेते जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत मिळून दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षाची सुरुवात केली. 1990मध्ये पार्टीचे भारतीय अल्पसंख्याक महासंघ असे नामकरण करण्यात आले. बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांनी या राजकीय पक्षाचा भरपूर प्रचार केला. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती दर्शवली. तरीसुद्धा पक्षाला राजकारणात यश मिळाले नसले तरी निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे सांगितले जाते आणि येथूनच निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्याच्या प्रथेला सुरुवात झाली असे म्हणतात. हाजी मस्तान मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वात मोठा ताकदवर डॉन होता. त्या काळी त्याचे नाव फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात होते. मुंबईच्या या अंडरवर्ल्ड डॉनने आयुष्यभर मुंबईच्या लोकांची मदत केली. आपल्या जीवनाचा शेवटचा काळ त्याने आपली पत्नी आणि दत्तक घेतलेल्या मुलासोबत व्यतीत केला. हाजी मस्तानचा 1994 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबईत आजही त्याच्या नावाचे किस्से ऐकायला मिळतात. अशा प्रकारे एकही गोळी न चालवता किंवा कोणाचीही हत्या न करता हाजी मस्तान मिर्झा हा मुंबईचा बेताज बादशाह बनला. हाजी मस्तानबाबत अनेक रंजक गोष्टी आहेत, त्या पुन्हा केव्हा तरी पाहूयात.